आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका अशा घडामोडीवर बोलणार आहोत ज्याने जागतिक सत्तेचे केंद्र असलेल्या अमेरिकेला हादरवून सोडलं आहे। सध्या अमेरिकेतील लोकांचा राग अनावर झाला असून देशातील सर्व 50 राज्यांमध्ये नो किंग्स म्हणजेच कोणताही राजा नको या बॅनरखाली लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत। एका बाजूला पश्चिम आशियात इराण विरुद्ध युद्ध सुरू आहे ज्यामध्ये हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला आहे, तर दुसरीकडे स्वतःच्याच देशात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध जनतेमध्ये संतापाची तीव्र लाट पाहायला मिळत आहे। अमेरिकेतील नागरिक रस्त्यावर उतरून आम्हाला हुकुमशाही नको, लोकशाही हवी आहे अशी ओरड करत आहेत। विशेष म्हणजे या आंदोलनाचे पडसाद केवळ अमेरिकेतच नव्हे तर युरोप, लॅटिन अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही उमटले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ट्रम्प यांच्या विरोधात अचानक इतका मोठा जनक्षोभ का उसळला आहे, नो किंग्स आंदोलनामागे नक्की काय कारणं आहेत आणि इराण युद्धाबाबत ट्रम्प यांच्या एका विधानाने जगात कशी खळबळ उडवून दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण जागतिक राजकारणाची बदलणारी समीकरणे समजून घेण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात। इराण भोवती अमेरिकेचा वेढा आता अधिक मजबूत झाला आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट पाहत 50,000 सैनिक मध्य पूर्वेत तैनात झाले आहेत। विशेषतः 82व्या एअरबॉर्न डिव्हिजनच्या हालचालींमुळे तणाव वाढला आहे। अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणच्या खार्क बेटासह 90हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य केल्याचं समजते। पण धक्कादायक बाब म्हणजे खुद्द अमेरिकेत आणि युरोपमध्ये ट्रम्प प्रशासनाविरुद्ध नो किंग्स रॅलींच्या माध्यमातून जनक्षोभ उसळला आहे। न्यूयॉर्क पासून लंडन पर्यंत सुमारे 80 लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत। 3300हून अधिक ठिकाणी निदर्शनं होत आहेत। एकीकडे युद्धाची तयारी आणि दुसरीकडे जगभरातून होणारा निषेध, यामुळे हे युद्ध आता निर्णायक वळणावर आलं आहे। मध्यस्थीचे प्रयत्न सुरू असूनही दोनही देश माघार घेण्यास तयार नाहीत। अमेरिकेतील या नो किंग्स आंदोलनाची ही तिसरी सर्वात मोठी लाट आहे। जून महिन्यात या आंदोलनात 50 लाख आणि ऑक्टोबरमध्ये 70 लाख लोक सहभागी झाले होते, पण यावेळी हा आकडा तब्बल 90 लाखांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे। संपूर्ण अमेरिकेत 3300 पेक्षा जास्त निषेध संभाचे आयोजन करण्यात आले होते। धक्कादायक बाब म्हणजे यातील 2/3 रॅली मोठ्या शहरांच्या बाहेर म्हणजेच लहान शहरं आणि ग्रामीण भागात काढण्यात आल्या, ज्यावरून हा संताप केवळ महानगरांपुरता मर्यादित नाही हे स्पष्ट होतं। यावेळी आंदोलनाचे मुख्य केंद्र बनले ते मिनेसोटा राज्याची राजधानी सेंट पॉल हे शहर। इथे जानेवारी महिन्यात रेनी नेकोल गुड आणि अलेक्स प्रिटी या 2 अमेरिकन नागरिकांचा फेडरल इमिग्रेशन एजंट्सच्या कारवाईत गोळीबारात दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध रॉक गायक ब्रूस स्प्रिंगस्टीन यांनी स्ट्रीट्स ऑफ मिनिओपोलिस हे आपलं नवीन गाणं सादर केलं। या आंदोलनात रॉबर्ट डी निरो आणि सिनेटर बर्नी सँडर्स यांसारख्या अमेरिकेतील दिग्गज व्यक्तींनीही उघडपणे सहभाग घेतला। आता प्रश्न पडतो की अमेरिकेतील सुशिक्षित आणि शांतताप्रिय नागरिक ट्रम्प यांच्यावर इतके का चिडले आहेत? लोकांच्या संतापाची 3 मुख्य कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे ट्रम्प प्रशासनाचे आक्रमक इमिग्रेशन अभियान, ज्याच्या नावाखाली निरपराध लोकांवर कारवाई होत असल्याची भीती जनतेत आहे। दुसरं कारण म्हणजे इराण विरुद्ध पुकारलेले युद्ध, ज्यामध्ये अमेरिकेचा पैसा आणि सैनिकांचे प्राण विनाकारण पणाला लावले जात आहेत। आणि तिसरं कारण म्हणजे ट्रम्प सरकारची श्रीमंतधार्जिणी धोरणे आणि ट्रान्सजेंडर हक्कांमध्ये केलेली कपात। वॉशिंग्टन DC मधील लिंकन मेमोरियल जवळ हजारो लोकांची मोर्चा काढत राजमुकुट काढा जोकर असे फलक झळकावले। व्हाईट हाऊसने या आंदोलनाला ट्रम्प विरोधी मानसिक उपचार म्हणून हिणवलं असलं तरी रस्त्यावरील गर्दी सरकारची झोप उडवण्यासाठी पुरेशी आहे। या अंतर्गत वादात आणखी भर पडली आहे ती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वादग्रस्त विधानाने। ट्रम्प यांनी मीडियाशी बोलताना थेट म्हटलं आहे की मला इराणचे तेल ताब्यात घ्यायचे आहे आणि अमेरिका इराणच्या खार्क बेटावरही नियंत्रण मिळवू शकते। हे तेच बेट आहे जिथून इराणच्या बहुतांश तेलाची निर्यात होते। ट्रम्प यांच्या या विधानामुळे आधीच भडकलेल्या आगीत तेल ओतलं गेलं आहे। या युद्धामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत एका महिन्यात तब्बल 50% वाढ झाली असून ती प्रति बॅरल $116 पोहोचली आहे। याचा फटका भारतासह संपूर्ण जगाला बसत असून महागाई गगनाला भिडू लागली आहे। युद्ध केवळ जमिनीवरच नाही तर डिजिटल जगात आणि गोपनीय लष्करी तळांवरही सुरू आहे। नुकताच सौदी अरेबियातील एका हवाई तळावर अमेरिकेच्या E-3 सेंट्री विमानाचे 2 तुकडे झाल्याचा फोटो व्हायरल झाला होता, ज्याची सत्यता एका वृत्तपत्राने घेतली होती। इराणी लष्कराच्या या ड्रोन किंवा क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 अमेरिकन सैनिक जखमी झाल्याची बातमी आहे। अमेरिका आता इराणमध्ये जमिनीवर उतरून मोठे लष्करी आक्रमण करण्याची तयारी असल्याचे मीडियाने म्हटलं आहे। तिकडे येमेनमधील हुती बंडखोरांनी इस्रायलवर
क्षेपणास्त्र हल्ले तीव्र केले आहेत। थोडक्यात सांगायचं तर जागतिक महायुद्धाची ठिणगी पडलेली असताना खुद्द अमेरिकेचे नागरिक आपल्याच अध्यक्षांच्या विरोधात बंड पुकारून उभे ठाकले आहेत। अमेरिकेतील या प्रचंड जनक्षोभाचा आणि नो किंग्स आंदोलनाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर यामागे केवळ राजकीय विरोध नाही तर तिथल्या मध्यमवर्गीयांची आर्थिक कोंडी कारणीभूत असल्याचं दिसून येतं। इराण सोबत सुरू असलेल्या युद्धामुळे केवळ युद्धभूमीवरच रक्त सांडत नाहीये तर त्याचा थेट फटका अमेरिकेतील सामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे। युद्धाच्या भीतीने जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत एका महिन्यात तब्बल 50% अधिक वाढ झाली असून ती प्रति बॅरल $116 वर पोहोचली आहे। याचा परिणाम म्हणून अमेरिकेत पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे रोजच्या जगण्याच्या वस्तू म्हणजेच अन्नधान्य आणि भाजीपाला प्रचंड महाग झाला आहे। अमेरिकन नागरिक विचारत आहेत की ज्या पैशांचा वापर देशातील आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण सुधारण्यासाठी व्हायला हवा होता तो पैसा सरकार परदेशातील युद्धात आणि लष्करी मोहिमांवर का उडवत आहे। हा आर्थिक संतापच आता आंदोलनाच्या रूपाने रस्त्यावर वाहत आहे। आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे ट्रम्प प्रशासनाची कार्यपद्धती आणि लोकशाही संस्थांवरील वाढता दबाव। नो किंग्स या घोषणेचा अर्थच असा आहे की अमेरिकेत कोणाचीही एकाधिकारशाही किंवा राजासारखी हुकुमशाही चालणार नाही। आंदोलकांचा आरोप आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे संविधानाला बाजूला सारून स्वतःच्या मर्जीनुसार निर्णय घेत आहेत। मग ते इमिग्रेशन कायद्यांचे कडक धोरण असो किंवा श्रीमंत उद्योगपतींना दिलेली कर सवलत असो। अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत आणि सुशिक्षित देशात जेव्हा 90 लाख लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा ती साधी गोष्ट नसते। सुशिक्षित तरुण, प्राध्यापक, विचारवंत आणि कलाकार जेव्हा इतक्या मोठ्या संख्येने विरोध करतात तेव्हा समजून घ्यावा लागेल की कुठेतरी लोकशाहीच्या मूळ तत्वांनाच धक्का लागत आहे। भारतात बसून आपण जेव्हा या घडामोडी पाहतो तेव्हा आपल्यालाही हाच धडा मिळतो की सत्ता कितीही मोठी असली तरी ती जनतेपेक्षा मोठी असू शकत नाही। महाराष्ट्रात बसून जेव्हा आपण हे पाहतो तेव्हा आपल्याला विचार करावा लागेल की सुशिक्षित आणि प्रगत देशांमधील जनता जेव्हा आंधळेपणाने युद्ध किंवा हुकुमशाहीकडे झुकते तेव्हा त्याचे काय परिणाम होतात। अमेरिकेतील जनता आज रस्त्यावर उतरून लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहे जे कौतुकास्पद आहे। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ट्रम्प यांचे इराणचे तेल ताब्यात घेण्याचे धोरण योग्य आहे का? आणि लाखो अमेरिकन नागरिक रस्त्यावर उतरून ट्रम्प यांच्या विरोधात जे आंदोलन करत आहेत ते त्यांच्या देशाच्या हिताचं आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये खाली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा।